एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर ती व्यक्ती खचून जाते आणि मग ती कुठली गोष्ट असेल, रिलेशन असेल, पैसा असेल किंवा नोकरी संदर्भात असेल, ह्या गोष्टीमुळं वारंवार ह्या गोष्टीत अडचणी येत असतील तर ती व्यक्ती खचून जाते. तर हे खचून न जाण्यासाठी तुम्हाला मी 3 उपाय सांगणार आहे. बघा, पहिला उपाय ते हिरवे मूग रात्री भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी ते पक्ष्यांना खायला घालायचे उठल्या उठल्या. दुसरी गोष्ट, बाहेर तुम्ही घरातून कधीही पडा, कुठल्याही कामासाठी पडा, छोटासा गुळाचा तुकडा खायचा आणि पाणी प्यायचं. तिसरी गोष्ट, तुमच्या घराच्या उत्तरेला बाल्कनी असेल किंवा घराचा मोकळी जागा असेल, तिथे एक छोटंसं कडुलिंबाचं झाड लावायचं. त्याला रोज पाणी घालायचं, त्याची पूजा करायची किंवा त्याला नमस्कार करायचे, त्याची निगा राखायची. ते जसं मोठं होईल तसं ते नंतर तुम्ही मोकळ्या जागेमध्ये लावायचं. हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत वारंवार अडचणी येतात, त्यावेळी ती व्यक्ती खचून जाते. मग कुठल्या गोष्टीसाठी, पैसा असेल, रिलेशन असेल, नातेसंबंध असतील किंवा प्रोफेशनल असेल, तर ह्या गोष्टीसाठी खचून जातात. तर ह्यासाठी मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. ते उपाय तुम्ही नक्की करा. केव्हाही सुरू करू शकता आणि हे उपाय कधीही करू शकता, कुणीही करू शकता. तर पहिला उपाय, रात्री हिरवे मूग भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी ते भिजवलेले मूग पक्ष्यांना खायला घालायचे. दुसरा उपाय, तुम्ही कुठल्याही कामासाठी बाहेर जा, सहज जरी बाहेर चालला असाल तर छोटासा गुळाचा तुकडा तोंडामध्ये टाकायचा, खायचा आणि थोडंसं पाणी प्यायचं आणि बाहेर पडायचं. तिसरा उपाय, कडुलिंबाचं झाड तुमच्या घराच्या उत्तरेला बाल्कनीमध्ये किंवा मोकळ्या जागेत लावायचं. त्याला दररोज पाणी घालून निगा राखायची, त्याला नमस्कार करायचा. जेव्हा जे झाड मोठं होईल तेव्हा ते मोकळ्या जागेमध्ये लावायचं. हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या आयुष्यात खूप बदल होईल. श्री स्वामी समर्थ.